नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसिक कुकिंग स्टोरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आज आपल्याला दाखवणार आहे पुन्हा एकदा उकडीचे मोदक. आता तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं मोदक, पण मोदकांमध्ये शिकण्यासारखं खूप काय आहे. आता जरी काही लोकांना ते सोपे वाटत असते तरी काही लोकांना अजिबातच मोदक जमत नाही आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. तर असं गंमत आहे ना की मोदकाचं पीठ उकडल्यानंतर किंवा पीठ उकडण्यापासनं ते आपल्याला जो गोळा भिजवायचा असतो तो इझी वेनी आपल्याला कसा करता येईल हेच मी या व्हिडिओत दाखवते. तर तुम्ही आहे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल की फार छोटी गोष्ट आहे पण ती आपल्याला किती छान काम करून जाते. तर मी 2 ते 3 प्रकार याच्यात दाखवले की तुम्हाला पीठ कसं भिजवता येईल, मोडता येईल, त्याच्या गाठी मोडता येतील किंवा ते कसं मऊसूत करता येईल. हे अगदी व्यवस्थित प्रमाणासकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे यात जे पीठ वापरलंय हे मी घरी बनवलेलं आहे. हे सुगंधित आपलं मोदकाचं पीठ आहे आणि हे पीठ मला लवकरच म्हणजे मार्केटमध्ये आणायचं आहे. पण त्यासाठी आता आपला हा यूट्यूब चॅनल हे मला फार उपयोगी पडणार आहे आणि तुम्हाला कळेलच हे मोदक बघितल्यावर की किती सुंदर पीठ झालं आणि पांढरे शुभ्र मोदक झालेले आहेत. आजचे जे मोदक आहेत हे टिटवाळ्याला जाणार आहेत. टिटवाळ्याच्या टिटवाळ्याच्या गणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी एका ट्रेनच्या ग्रुपनी माझ्याकडनं हे मोदक बनवून घेतलेत. पहाटे 4:45 वाजता मला त्यांना हे मोदक द्यायचे होते. तर तो जो ग्रुप आहे त्याची एक खासियत अशी आहे, ही लोक बर्थडे जरी असले तरी एकमेकांना घरी म्हणजे पूर्ण ग्रुप मिळून ज्याचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी आहे त्यांच्या घरी मोदक पाठवतात. आणि हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की मी त्यांना मोदक बनवून देते. मोदक अगदी उल्हासनगर असेल, ठाणा असेल, जिथे पाठवायचे असेल तिकडे मी पॉर्टर वगैरे या बॉर्जो म्हणा, पॉर्टर म्हणा किंवा आता बरेच हे आहेत आपल्याला की जिथनं जाऊ शकतात इझिली. तर ते त्याचे पैसेही देतात प्लस मोदकाचे पैसे देऊन, पण ती लोक अगदी आवर्जून मोदकच पाठवतात. ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मी खास नवीन शिकणाऱ्यांसाठी बनवलेला आहे. चला तर मग बघूया आपण ह्या व्हिडिओत. पूर्ण बघायला विसरू नका आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, वाट बघतीये मी त्याची. चला तर मग माझ्या किचनमध्ये. आता आपण एका कढईमध्ये तूप घेतोय, एक साधारण एक मोठा चमचा भरून. त्यामध्ये खसखस घालून घेतले आणि मला आहे ड्रायफ्रूट केशर मोदकची ऑर्डर. हे मोदक टिटवाळ्याच्या मंदिरात जाणार आहेत बरं, त्यामुळे अगदी मला थोडंसं माझी तब्येत डाऊन असली तरी मला करायचंच होती ही ऑर्डर, म्हणून मी म्हटलं हरकत नाही आपण करूया आणि त्याबरोबर व्हिडिओही बनवूया, कारण खूप दिवस मोदकांचा व्हिडिओ बनवला नाही आहे. म्हणजे मोठा व्हिडिओ, छोटे तर चालूच असतात. तर इथे आता मी एक मोठी वाटी भरून गूळ घालून घेतला आणि तुम्हाला मी नेहमी सांगते की गूळ पूर्ण वितळून झाल्यावर एक वाटी भरून खोबरं घालायचं, म्हणजे कसं की आपल्याला अंदाज येतो. आता माझी एक वाटी परतून झाल्यानंतर मी दुसरी वाटी घातली आहे. हा श्रीधनचा जो गूळ आहे त्यामध्ये साधारण 4 वाट्या खोबरं, 1 वाटी गुळाला 4 वाटी खोबरं मावतं. काजलचा गूळ वापरला तर 3 वाटी खोबरं मावतं. असं प्रत्येक गुळाचे गुण वेगळे वेगळे असतात, त्यामुळे मी सांगते की एक करून वाटी घाला म्हणजे आपल्याला अंदाज येतो. इथे मी थोडंसं जायफळ किसून घालते आणि त्याचबरोबर वेलची पावडरही घालणार आहे आणि अगदी चवीपुरता थोडंसं मीठ, म्हणजे पाव चमचापेक्षाही कमी मीठ घालायचं आहे, म्हणजे मग आपला जो चव बनवून घेतला आहे त्याला खूप छान अगदी टेस्ट येते. तर थोडंसंच जायफळ किसून घातलेलं आहे, फार नाही घातलं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे. तर असं आपला चव ऑलमोस्ट रेडी झाला आहे. इथे मी आता वेलची पावडर घालून घेतले आणि हो, थोडेसे चारोळ्याही घातले, त्या घालायच्या राहिल्या होत्या, कारण मी ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, मनुके
हे सर्व आधीच बारीक करून घेतलं होतं आणि चारोळ्या घालायच्या राहून गेल्या होत्या. चारोळ्या त्यातल्या खूपच छान लागतात. आता इथे मी 2 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी तूप घातलं आहे. मीठ घातलं, साखर घातली आणि थोडंसं दूध घालून घेतलं आहे. आता हे मी घरी केलेलं पीठ आहे आणि या पिठाची मला आता मी म्हणजे हे पीठ विक्रीलाही ठेवणार आहे. थोड्याच दिवसात हे आपल्या समोर येईलच. तर बघा किती पांढरं शुभ्र छान पीठ आहे आणि इतका छान सुगंध घरभर पसरला आहे. हे सुवासिक पीठ आहे. तर आपण आता ह्या पिठाला सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकून घ्यायचे. एक साधारण 3-4 मिनटं हे झाकण ठेवायचं, फार नाही ठेवायचं. आणि आता इथे मी तुम्हाला ना पूर्वी मी म्हणजे आताही तुम्ही हे करू शकता. मी तुम्हाला असं दाखवत होते की कढईमध्ये, हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे की कढईमध्ये आपण असं मोडून घेत होतो, बरोबर आहे. तर ही पद्धतही चांगली आहे. पण मी अजून एक पद्धत शोधून काढली आहे, ती म्हणजे परातीमध्ये ही आपली जी रेक्झिन म्हणजे काय म्हणतात सिलिकॉन मॅट आहे ती घालून घ्यायची आहे. म्हणजे अगदी आपल्याला वेळ नसेल किंवा काय, म्हणजे एक मी तुम्हाला साईड बाय साईड हे दाखवते. आणि तुम्ही म्हणाल की हातामध्ये आज ग्लव्ज का घातलेत, तर त्याचं कारण असं झालं आहे की आम्हाला एक लग्न होतं आमच्या फॅमिलीमध्ये, एक साखरपुडाही होता, एक डोहाळे जेवण होतं, असे बरेच 3-4 प्रोग्राम होते. म्हणून मी नेल्स करून घेतले होते आणि ते पुन्हा मला लोक ट्रोल करणार, त्यापेक्षा मी हातामध्ये ग्लव्ज घातलेले आहेत. पण मला तुम्हाला दाखवायचं की सिलिकॉन मॅटवर जर तुम्ही असं प्रेस करून जर घेतलं ना, तर ही पण आयडिया खूप छान आहे. यानेही पटापट होतं, इतकं छान त्याच्यात मॅश होतं आणि कुठेही आपल्याला चिटकत नाही हाताला आणि कितीही गरम असलं तरी प्रॉब्लेम होत नाही. तर असं छान आपलं पीठ तयार झालेलं आहे. आणि ही अजून एक हे दाखवते मी की यातही आपण असं मोडून घेऊ शकतो. म्हणजे हे 2-3 प्रकार मी तुम्हाला याच व्हिडिओत दाखवले. आता नेहमीप्रमाणे मी ही आपली जी कढई आहे ही क्लीन करून घेतली, पाणी घालून घेतलं आणि तो गोळा घातला आहे. आता मला थोडंसं आहे ना हातामध्ये ग्लव्ज घातल्यामुळे खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं, म्हणून मी पुढची तयारी म्हणजे मी झाकून वगैरे ठेवलं आणि नंतरचं पीठ भिजवायला मी माझ्या मुलीला सांगितलं. तिला म्हटलं तू करून दे मला. तर तिने हे मला व्यवस्थित पीठ एकसारखं करून दिलेलं आहे. मग याच्यात आम्ही तेल घालून छान मळून घेतलं आणि पीठ किती छान झालं आहे बघा. खरंच इतके सुंदर मोदक, पांढरे शुभ्र मोदक झाले. हे पहा, आता आपण याचे मोदक करून घेऊया. तर मी तुम्हाला मोदक दाखवते कसा केला आहे तो. आणि मी थोडंसं इथून मी व्हिडिओ स्लो केला आहे कारण की मोदकाच्या पाकळ्या बऱ्याच जणांना जमत नाही, म्हणून मी थोडंसं यावेळेस माझ्या नेहमीच्या स्पीडला मी स्लो करून तुम्हाला मोदक करून दाखवते. तर इथे आपण ही पारी 2-3 वेळा उलट सुलट अशी करून घेणार आहे, म्हणजे पातळ होईल. आणि खरं सांगू का, माझा हात थोडासा लहान असल्यामुळे ना पारी माझ्या हातावर बसत नाही, बऱ्याच वेळा असं होतं. तर ते तुम्ही समजून घ्या. पण पाकळ्या कशा करायच्या ते मेन बघा. तर इथून आपल्याला खालीपर्यंत अशी पाकळी आणि जवळजवळ पाकळ्या करून घ्यायच्या. हे पहा, है ना. तर जितक्या तुम्ही छान जवळजवळ पाकळ्या कराल तेवढा तुमचा मोदक सुबक दिसेल. तर माझी ही जी सिलिकॉन मॅटची आयडिया आहे, जर तुमच्याकडे सिलिकॉन मॅट असेल तर नक्की करून बघा, खूप फरक पडतो. आणि सिलिकॉन मॅट जरूर विकत घ्या, कारण की आता आपल्या उद्या होळीचा सण आहे, तर पुरणपोळ्या करायलाही तो खूप उपयोगी पडतो. म्हणजे ती जी सिलिकॉन मॅट आहे त्याच्यावर पुरणपोळ्याही खूप सुंदर लाटल्या जातात. तर मल्टीपर्पज यूज आहे अगदी त्याचा. हे पहा, आपला मोदकही छान झालेला आहे.
कुठेही तुटलं फुटलं नाही किंवा काहीच प्रॉब्लेम आला नाही. इतकं पीठ छान झालेलं आहे. लवकरच हे पीठ तुमच्यासाठी मी बाजारात घेऊन येणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, खरं सांगायचं तर उद्या होळी आहे. आत्ता पुरणपोळ्या करायला हव्यात आणि मी मोदक बनवते. म्हणजे विचार करा, आपल्याकडे मोदकाला 12 महिने चालतायत मोदक. किती छान दिवस आहेत मोदकांचे, हेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. मला तशा पोळ्यांच्याही ऑर्डर बऱ्याच आहेत. आजपासून त्या कामालाही लागायचं आहे. हे पहा, आता किती सुंदर मोदक झालेत. यावर मी केशर लावून घेते आणि हे केशर लावून वाफवायला ठेवणार आहे. आणि गंमत माहिती का, पहाटेचे 3-3:30 वाजलेले आहेत आणि ही ऑर्डर मला 4:45 वाजता परफेक्ट द्यायची आहे. त्यामुळे मी अगदी सकाळी सकाळी हा माझा उद्योग चाललेला आहे. आता बघूया, जर आपल्या ज्यांनी गोविंद आपटे म्हणून आहेत त्यांनी ही ऑर्डर केली होती, त्यांनी जर त्यांचे फोटोज आणि रिव्ह्यूज पाठवले तर तेही मी या व्हिडिओमध्ये ॲड करेन. मी वाट बघते त्यांच्या रिव्ह्यूजची. तर इथे आता आपण मोदक उकडवायला ठेवतोय. हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. मी म्हटलंय की तुम्हाला मी फ्रोझन मोदकही दाखवणार आहे. त्यासाठी मला 1,00,000 सबस्क्रायबरची गरज आहे आणि आत्ताशे माझे 23,000 होत आहेत. 22,300 समथिंग झालेले आहेत. तर माझी इच्छा आहे, ज्या दिवशी 1,00,000 मोदक कंप्लीट होतील त्या दिवशी मी माझ्या प्रेक्षकांना सर्वांना माझ्यातर्फे गिफ्ट म्हणून हा व्हिडिओ बनवणार आहे, जो असणार आहे फ्रोझन मोदकचा. तर इथे मी मुद्दाम काचेचं झाकण ठेवलं आहे तुम्हाला दाखवायला मोदक कसे छान दिसत आहेत त्याच्यासाठी. हे पहा, आपले मोदक उकडून तयार आहेत आणि आता मी हे पॅक करून घेणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. थँक्यू सो मच मानसी ताई. एवढं तुम्ही सकाळ सकाळी उठून मोदक मला दिले त्याबद्दल. माझा काही नवस होता तो पूर्ण करायला मी गणपतीच्या टिळपाळा मंदिरात आले होते. चालत आले आहे, पण कल्याणवरून मी चालत आलेले आहे. सो मोदक साठी खूप खूप धन्यवाद. तुमचे मोदक आम्ही बाप्पापर्यंत आता पोहोचवायला चालले आहोत. थँक्यू सो मच.